तर मित्रांनो, मला आंबा आवडत नाही. म्हणजे मी आंब्याची फोड तोंडाला लावेल, एक अख्खी फोड पण खाईल, पण मला त्याच्या पाठी लोक एवढी वेडी काय आहेत हे मला कळत नाही. पण हा व्हिडिओ आंब्यावरती नसून तर माझ्या पप्पांनी जी आमच्या गावी छोटीशी बाग तयार केली आहे त्याच्यावरती आहे. पप्पांनी त्या बागेत मस्त आंब्याची 4 कलमं, मग फुलझाडं जसे की बहावा, चाफा, जास्वंद, गुलमोहर, मग कोकमाचं झाड, नारळाचं झाड अशी लावलेत. तर मित्रांनो, मला विचारायचंय की आपण गावी का जातो? तर माझ्यासाठी गावाकडे जो निवांतपणा असतो, जी शांतता असते, जो निसर्ग असतो, तो अनुभवायला मी गावी जातो. शहरातली जी दगदग धावपळ असते, मग तुम्ही जर मुंबईला राहत असाल तर जे कन्स्ट्रक्शनचे आवाज असतात आणि जी शहरात तुमची जी एक दिनचर्या सेट झालेली असते, त्यापासून थोडा ब्रेक, थोडा विरंगुळा, शहरापेक्षा काहीतरी वेगळं वाटावं यासाठी आपण गावी जातो. आणि जेव्हा आमचं जे कौलारू घर होतं, ज्यात शेणाने सारवलेली जमीन होती, ते पाडण्यात आलं आणि थोडं शहरी पद्धतीचं घर बांधण्यात आलं, ज्यात टाईल्स होते, ज्यात टीव्ही लावला गेला, तेव्हा कुठेतरी माझ्यासाठी गावाने त्याचं गाव पण हरवलं. आणि ऑल्सो लाईफ प्लेड इट्स पार्ट्स. जॉबचं टेन्शन, जॉबसाठी रिलोकेशन, अनेक टेन्शन, डिप्रेशन, या सगळ्यात कुठेतरी मी गावाला विसरतोय असं मला वाटत होतं. पण यंदा पप्पांनी मेहनतीने वाढवलेल्या कलमांना आंबे आले आणि काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला मिळेल. आपण वाढवलेल्या कलमांवरून आपल्या हातांनी तो आंबा काढणं, या एक्सपिरियन्ससाठी सगळे उत्साहित होते आणि म्हणून आम्ही सगळे गावी गेलो आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता यार. आम्ही सकाळी उठून मस्त बागेत गेलो. आंबे काढताना पप्पा खूप खुश होते, हे बघून मला खूप छान वाटलं. मी जसं बोललो, मला आंब्यांचं एवढं काय नाही, पण जसे ते आंबे त्या चादरीत पडत होते आणि त्यांची संख्या वाढत जात होती, तसं मला एकदम आश्चर्य वाटत होतं की एवढे आंबा कसं काय येतं, आणि ते बघून मला पण आनंद होत होता. मग अनेक वेळा मी त्या बागेत जातो, चालतो, झाडांशी बोलतो, झाडांना पाणी घालतो, कठड्यावर बसतो आणि हे सगळं करताना ना खूप आनंद वाटतो. आणि सांगण्याचा उद्देश असं की गावाने जे गाव पण हरवलं होतं ते कुठेतरी सिंगल हँडेडली या बागेने परत आणलं. आणि पप्पांचा तो आनंद आणि छान हिरवीगार झाडं बघून मला पण कुठेतरी असं वाटलं की जर पुढे माझ्याकडे पैसा आला तर मी ही बाग वाढवावी, अजून झाडं लावावी, अजून फुलझाडं लावावी. मग ती झाडं मोठी होतील, छान सावलीत येतील आणि मग मला चालायला अजून मजा येईल आणि अजून आनंद मिळेल. तर गावाकडची जी ओढ होती ती कुठेतरी या बागेने परत जागृत केली. आई वडिलांना आपण कधी थँक्स नसतो बोलत, हे माझ्या आई वडिलांनीच मला सांगितलंय. आणि थँक्स जर बोलायला गेलो तर अनेक आठवडे निघून जातील, पण त्या मोमेंटला मला असं बोलावं असं वाटलं की हे जे तुम्ही मेहनतीने बाग तयार केलेत, त्यात मेहनतीने झाडं जोपासून त्यांना वाढवलंय आणि त्यामुळे जो आपल्याला आनंद मिळतोय, यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.